नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो MPSC वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्ट्रेट पॉईंटवर येऊया. सध्या संपूर्ण भारतात सर्वात जास्त कोणता विषय चर्चेचा ठरला असेल, मग तो प्रिंट मीडियामध्ये असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे सर्व न्यूज चॅनलवर आणि सोशल मीडियावर सुद्धा सर्वात जास्त चर्चेला गेलेला विषय म्हणजे सोनम वांगचुक, ज्यांच्यावर 3 इडियट यामध्ये आमिर खानने त्यांची भूमिका फुंगसुंग वांगडू या नावाने केली होती. आणि तेव्हापासून सोनम वांगचुक हे घराघरात नाव गेलं होतं आणि अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक पद्धतीने हे नाव सर्व घरात पोचलं होतं आणि फारच जास्त म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान सर्व भारतीयांना यांच्याबद्दल होता. परंतु आता असं अचानक घडलेलं आहे की भारतामध्ये आपल्या देशामध्ये नागरिकांमध्ये सरळ सरळ 2 गट पडलेले आहे. काही म्हणजे भारतीय नागरिक जे आहे, जास्तीत जास्त भारतीय नागरिक म्हणू किंवा काही भारतीय नागरिक हे सोनम वांगचुक यांना सपोर्ट करत आहे, त्यांना पाठिंबा देत आहे त्यांच्या प्रत्येक बाबींवर. तर असा एक बहुतांश मोठा गटसुद्धा आहे नागरिकांचा जो त्यांना अँटी नॅशनल असा टॅग लावत आहे. आणि पहिलेच क्लिअर करून देऊ इच्छितो, आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो राजकीयदृष्ट्या बिलकुल नाही, कोणत्या राजकीय पक्षाविरुद्ध नाही. आपल्याला शेवटी हे तुम्हाला ठरवायचं आहे की नेमकं या व्हिडिओमधून सोनम वांगचुक आणि त्यांची मागणी ही घटनात्मक आहे का आणि त्याचा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होऊ शकतो. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे. सर्वप्रथम परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं, कारण आपलं चॅनल हे MPSC वाला चॅनल, MPSC या नावाने म्हणजे राज्यसेवा कंबाईन या विविध परीक्षांसाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो. परीक्षेच्या दृष्टीने यातून आपल्याला काय येऊ शकतं बघा. सोनम वांगचुक यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांनी आतापर्यंत केलेले संशोधन, ज्यामुळे ते पब्लिकच्या गळ्यातले ताईत म्हणजे सर्वसामान्य घरात त्यांचं नाव 3 इडियट मूव्हीनंतर जर गेलं असेल तर त्यांच्या पुरस्कारांमुळे आणि त्यांनी केलेल्या संशोधनामुळे. सर्वात महत्त्वाची बाब तर चालू घडामोडी आणि GK सेक्शनमध्ये तुम्हाला हमखास क्वेश्चन येऊ शकतो की सोनम वांगचुक हे कोण आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न, त्यांनी कोणते पुरस्कार जिंकले किंवा त्यांच्या महत्त्वाच्या संशोधनापैकी कोणकोणते बघूयाच आपण ते. त्यानंतर 6वी अनुसूची, ज्याला आपण 6 स्केड्यूल म्हणतो, तर 6 स्केड्यूल म्हणजे नेमकं काय आणि या 6 स्केड्यूलचा शेड्यूल ट्राईब किंवा ट्रायबल एरिया, आदिवासी भाग किंवा आदिवासी जमातीसाठी याचा काय संबंध आहे, हा पॉलिटीमध्ये येणार 6वी अनुसूची. आणि या 6व्या अनुसूचीमध्ये लडाखला समाविष्ट करण्याची मागणी अनेक दिवसापासून सोनम वांगचुक यांनी केली होती. तर नेमकं ते 6वी अनुसूची म्हणजे काय आणि लडाखचे भौगोलिक स्थान तुम्ही मॅपमध्ये बघू शकता. लडाखची बाउंड्री इकडे सियाचिन ग्लेशियरच्या माध्यमातून POK कडे पण आहे पाकिस्तान, आणि इकडे सर्वात मोठा आपला शत्रू खऱ्या अर्थाने तो म्हणजे चायना. तर चायना आणि पाकिस्तान अशा 2 आर्च रायवल किंवा पारंपरिक शत्रूंच्या दरम्यान सँडविच झालेला लडाख हा भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे शासनाचं यावर काय म्हणणं आहे, हे राजकीय परिस्थिती आणि लडाखचे भौगोलिक स्थान इंटरनॅशनल रिलेशनसाठी. तर राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची परीक्षा असेल, तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच कामी पडेल कोणत्या ना कोणत्या परीक्षेसाठी, मग ते करंट अफेअरच्या माध्यमातून असो, पॉलिटी किंवा IR. सर्वप्रथम बघा, सोनम वांगचुक ज्यांची भूमिका आमिर खान याने केली होती 3 इडियट्स या मूवीमध्ये, आणि सांगितल्याप्रमाणे हा मूवी एवढा सुपर डुपर हिट ठरला की म्हणजे यामध्ये आमिर खानने जी भूमिका केली होती सोनम वांगचुक यांचं फुंगसुंग वांगडू नावाने, अनेकांना त्या पहिले सोनम वांगचुक माहीत नव्हते, पण 3 इडियट्स आणि 3 इडियट्समधली आमिर खानची ती प्रभावशील भूमिका आणि यामुळे सोनम वांगचुक हे घराघरात नाव पोचले. तर फुंगसुंग वांगडू यांचं ओरिजिनल नाव सोनम वांगचुक, आणि तुम्ही बघू शकता ते आमरण उपोषणावर बसलेले. तिथे त्यांनी नाही का 2 प्लॅकार्ड आपल्या हातात ठेवलेले आहे. वी वॉन्ट डेमोक्रेसी इन लडाख आणि वी डिमांड 6 स्केड्यूल फॉर प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. आता इथे शब्द जो आहे एन्व्हायरमेंट, यावरूनच त्यांची सर्वात जास्त प्रचिती की जेवढे नाही का ते सायंटिस्ट किंवा मेकॅनिकल इंजिनियर, त्यांचं शिक्षण हे मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये झालेलं आहे आणि त्यांनी विविध शोध लावलेले आहे म्हणून त्यांना सायंटिस्ट सुद्धा म्हणतात. परंतु मेकॅनिकल इंजिनियर आणि सायंटिस्ट ह्या दोन्ही गोष्टी, या दोन्ही नाही का नाम किंवा त्यांचं नाही का पद, या दोन्ही पदांना वेगळं करून ते सध्या सर्वात जास्त चर्चेमध्ये होते एक पर्यावरणवादी म्हणून, एन्व्हायरमेंटलिस्ट. आणि ॲज अ एन्व्हायरमेंटलिस्टच त्यांची पाकिस्तानला पहलगाम हल्ल्याच्या पहिलेच युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या एका पर्यावरणीय परिषदेमध्ये त्यांनी इस्लामाबादला गेले होते. नेमकी तीच गोष्ट सोशल मीडियावर काही लोकांनी धरून ठरलेली आहे
की हे व्यक्तिमत्व अँटी नॅशनल आहे आणि हे पाकिस्तानला इस्लामाबादमधल्या त्या परिषदेला काय करत होते, पाकिस्तानला गेले हा सर्वात मोठा एक हायलाइटिंग पॉईंट आहे. पण ते पर्यावरणीय परिषदेसाठी गेले आणि ते कशा पद्धतीने गेले, कोणामुळे गेले हे मात्र अजूनही चर्चेत नाही आहे. तरी पण तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांचं शिक्षण मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण सध्या ते मेकॅनिकल इंजिनियर किंवा त्यांनी लावलेले चांगले चांगले उत्तम शोध ॲज अ सायंटिस्ट म्हणून सुद्धा ते विचारात घेण्यात येत नाही आहे. मागच्या काही दिवसापासून त्यांनी एक पर्यावरणवादीची भूमिका घेतली होती आणि त्याचमुळे त्यांनी 6व्या अनुसूचीची नका डिमांड केली. तर त्यांच्याबद्दल एक जाणून घेऊया पटकन. शिक्षकाने ते मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्यांच्या अनेक चांगल्या चांगल्या संशोधनापैकी तो एक शोध म्हणजे बर्फस्तूप. ओके, बर्फस्तूप ज्याला म्हणतात आईस स्तूप. ओके, आईस स्तूप. तर या आईस स्तूपचं आर्टिफिशियल ग्लेशियर हे त्यांच्या अनेक महत्त्वाच्या संशोधनापैकी एक मानण्यात येतं. मग आता आईस स्तूपचा नेमका फायदा काय आणि त्यांनी हे का शोधून काढलं आणि लडाखमध्ये त्याची उपयुक्तता किती, तर तुम्ही बघू शकता. हवामान बदल, कारण ते पर्यावरणवादी आहे आणि त्या हवामान बदलाचा लडाखला फार मोठं नुकसान होत आहे आणि लडाखमध्ये असणाऱ्या हिमनद्या किंवा लडाख आणि लडाखच्या आजूबाजूला असणाऱ्या हिमनद्या ज्यांना आपण ग्लेशियर म्हणतो, त्याचं जे पाणी त्याचा जो बर्फ वेगाने वितळत आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे लडाखला भविष्यामध्ये फार मोठा धोका उत्पन्न होणार असं त्यांचं मत आहे. तर त्यांनी नाही का याच गोष्टीला टॅकल करण्यासाठी क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल आणि वेगाने वितळणाऱ्या हिमनद्यामुळे पर्वतीय प्रदेशांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या संकटाचे निराकरण करण्यासाठी त्यांनी हा आईस स्तूप शोध लावला. आईस स्तूप, ज्याला बर्फाचा स्तूप पण म्हणतात, बर्फाचा स्तूप. हा बर्फाचा स्तूप काय करतो की पाण्याचं ओके जेव्हा जेव्हा बर्फ वितळतो आणि म्हणजे हिमालयामधला लडाखकडला भाग आणि काश्मीरकडला भाग जिथे बर्फ प्रचंड प्रमाणात नका पडतो, तर या बर्फाचं पाण्यामध्ये वेगाने नका वितळण होऊन त्या ग्लेशियर म्हणजे हिमनद्या 12ही महिने वाहतात. कधी कधी या महाकाय रूप किंवा प्रलयाचं नका रूप घेतात. अशा वेळेस जो महाकाय प्रचंड ओढा या हिमनद्याचा किंवा त्यातून होणाऱ्या पाण्यांचा, हिवाळ्यात जे वाया जाणारं ओढ्यांचं पाणी आहे ते महाकाय बर्फाच्या शंकू किंवा स्तूपाच्या स्वरूपात साठवलं जातं. म्हणजे सिंपल टेक्निक जी त्यांनी नका डेव्हलप केली की हिवाळ्याच्या स्वरूपात हा जो बर्फ वितळून जातो, तर हा बर्फ वितळून जाऊन या पाण्याचं जे वेस्टेज होतं तर ते वेस्टेज न होता त्याला एका शंकू किंवा स्तूपाच्या स्वरूपात साठवून ठेवायचं. म्हणजे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली तर हे हिवाळ्यातलं साठवलेलं पाणी उन्हाळ्यामध्ये वापरता येईल. अशा प्रकारे त्यांनी आईस स्तूपचा शोध लावला. हे तुम्ही बघू शकता. आईस स्तूपचा एक चित्र, वन ऑफ द फोटो. आणि ह्या आईस स्तूप समोर नका इथे फार एक नका म्हणजे एक पॉलीबॅग सारखं एक स्ट्रक्चर आहे आणि बिलकुल त्याला एक स्तूपाचं किंवा शंकूचा आकार आहे ज्यामध्ये बर्फ तिथे साठवला गेलेला आहे. आणि मग याच बर्फाचं जे पाणी होईल ते पाणी एका योग्य केबलच्या मार्गाने पोहोचवण्यात येणार लोकांच्या घरापर्यंत. आणि यासाठी त्यांना रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राइज 2016 देण्यात आला. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की सोनम वांगचुक ज्यांना आता नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायदा या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना आईस स्तूप, ओके, आईस स्तूप ज्याला म्हणतो आपण, आईस आणि स्तूप, या आईस स्तूपासाठी त्यांना कोणत्या प्रकारचा पुरस्कार देण्यात आला, तर रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राइज 2016. त्यानंतर ऑपरेशन न्यू होप, ओके, इंग्रजीमध्ये आपण ज्याला म्हणतो आशा, होप म्हणजे आशा. या ऑपरेशन न्यू होपमध्ये सरकारी शाळा व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार, ग्रामीण समुदाय आणि नागरी समाजाचा त्रिकोणी सहकार्य त्यांनी चालू केलं. तर जर तुम्ही 3 इडियट्स मूवीमध्ये बघितलं असेल तर त्या 3 इडियट्समध्ये आमिर खानच्या भूमिकेमध्ये एक वैशिष्ट्य होतं की तो प्रत्येक गोष्टीला बढावून चढवून न सांगता सिंपल पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो की जी गोष्ट आपल्याला सिंपल पद्धतीने शिकता येते, साध्या पद्धतीने शिकवता येते, त्याला मुद्दामून कॉम्प्लिकेटेड का बनवायचं. तर यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे, सोनम वांगचुक यांचं, की त्यांनी जे ऑपरेशन न्यू होप म्हणजे एक नवीन आशा, तर नवीन आशा कशासाठी की सरकारी शाळा आजकाल डिग्रेड होत चाललेल्या आहे, सरकारी शाळांचं प्रमाण आणि संख्या कमी होत चाललेलं आहे. तर नेमकं याच सरकारी शाळेमध्ये गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातले मुलं मुली शिकतात. त्यांचं शिक्षण दर्जेदार बनवण्यासाठी आणि त्यांना एकदम साध्या पद्धतीने शिक्षण देण्यासाठी हे त्यांनी ऑपरेशन न्यू होप चालू केलं. आणि 1988 मध्ये वांगचुक यांनी लडाखच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वात महत्त्वाची की लडाखची सांस्कृतिक चळवळ मेंटेन करण्यासाठी सेकमॉल नावाची संस्था स्थापन केली. नेमकं याच सेकमॉल संस्थेवर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत म्हणजे चुकीचा गैरव्यवहार करण्यात आला, पैशाचा व्यवहार,
त्यावर सुद्धा आपण चर्चा करू. आणि या फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट म्हणजे परकीय देशातून परकीय देशातून किंवा परकीय देशातल्या संस्थेकडून जी मदत मिळते ही मदत चुकीची आहे असा आरोप टाकून त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा नॅशनल सिक्युरिटी ॲक्टच्या अंतर्गत त्यांना सध्या अटक करून त्यांना लेह लडाखमध्ये ठेवण्यात आलं नाही, तर त्यांना स्पेशल विमानाने जोधपूर, राजस्थान जोधपूरच्या एका हाय सिक्युरिटी जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. हाय सिक्युरिटी जेल किंवा सेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. तर प्रामुख्याने नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यावर, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्टद्वारे त्यांची जी NGO आहे सेकमॉल, या सेकमॉलवर त्यांना आरोप टाकून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. शिक्षण आणि नव उपक्रम यांच्या समुदाय केंद्रित दृष्टिकोनामुळे त्यांना 2018चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, तर रॅमन मॅग्सेसे पुरस्काराला आपण आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणतो. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराला आपण आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणतो. आशिया खंडातला सर्वात मोठा पुरस्कार रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. त्यानंतर आई स्तूपासाठी रोलेक्स पुरस्कार. एवढे मोठमोठे पुरस्कार आणि एवढे चांगले चांगले उपक्रम केल्यानंतर असं काय घडलं की या व्यक्तीला अचानक काही समुदायांनी अँटी नॅशनल घोषित केलं, त्यांना अटक सुद्धा करण्यात आली. लडाखच्या DGPंनी त्यांच्यावर पाकिस्तानसोबत हेरगिरीचे संबंध असल्याचे सुद्धा आरोप टाकले. असं नेमकं काय घडलेलं आहे? तर आहे की नाही, त्यांच्यानंतर त्यांची अजून एक उपलब्धी बघा, हे आपले भारतीय सैन्य आहे. भारतीय सैन्य, या भारतीय सैन्यासाठी सोनम वांगचुक यांनी सियाचीन आणि गलवान, तर सियाचीन म्हणजे जगातलं सर्वात कठीण नाही का परिस्थिती आहे मनुष्याला राहण्यासाठी, तिथे आपले सैनिक -40 डिग्रीमध्ये सुद्धा टिकून राहतात. तर त्याच सैनिकांसाठी, भारतीय सैनिकांसाठी सोनम वांगचुक यांनी सियाचीन आणि गलवान यासारख्या कठोर अतिशीत प्रदेशात तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसाठी जगातला पहिला सौर ऊर्जेवर गरम होणारा तंबू बांधला. एका तंबूमध्ये 10 ते 15 सैनिक सहज राहू शकतात. एका तंबूमध्ये 10 ते 15 सैनिक राहू शकतात. कारण गलवान खोऱ्यामध्ये भारत चीन हे युद्धासारखी परिस्थिती नेहमी निर्माण होते आणि सियाचीन हे तर जगातलं सर्वात लार्जेस्ट बॅटलफील्ड आहे. अशा याच्यात 7 दिवसापेक्षा जास्त ड्युटी वगैरे केली तर सैनिकांचे बोटं वगैरे सुद्धा गळून पडू शकतात किंवा त्यांच्या शरीरामध्ये चित्रविचित्र बदल येऊ शकतात. यासाठी जर त्यांना अशा प्रकारचं सियाचीन ग्लेशियरमध्ये आणि गलवानमध्ये त्यांना स्वतःला उबदार किंवा उष्ण ठेवणारा एक सौर ऊर्जेवर असणारा तंबू जो भेटला, हे त्यांच्यासाठी अजून काय पाहिजे. तर हे सोनम वांगचुक यांनी भारतीय सैन्यासाठी तयार केलं. तर पुन्हा इथे रिपीट करू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, मी सोनम वांगचुक यांनी इंडियन आर्मीच्या सैनिकांसाठी अत्यंत कमी पैशाचा सोलर एनर्जीवर चालणारा तंबू बनवलेला आहे त्यांना उष्ण ठेवण्यासाठी. आई स्तूप बनवलेला आहे पाण्याचा भेडसवणारा प्रश्न मिटवण्यासाठी. आणि नंबर 3, त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी सेकमॉल नावाची संघटना स्थापन केली. त्यासाठी त्यांना रोलेक्स पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार भेटलेला आहे. तर मग माझा प्रश्न पुन्हा तोच आहे, अचानक नका अशा व्यक्तीच्या बाबतीत काय घडलं की या व्यक्तीला अँटी नॅशनल घोषित करून त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप टाकून त्यांना सध्या हाय सिक्युरिटी जेलमध्ये अटक करून ठेवण्यात आलेला आहे, लडाखपासून एकदम दूर राजस्थानमध्ये. आता यात सोनम वांगचुक यांचे व्ह्यू बघा. मी पहिलेच म्हटलं की आपल्याला हा व्हिडिओ राजकीय दृष्टीने बनवायचा नाही आहे किंवा आपण बनवू पण शकणार नाही, कारण आपण एक शैक्षणिक व्हिडिओ बनवत आहे. आतापर्यंत तुम्हाला सांगितलं की मी सोनम वांगचुक यांच्या कोणकोणत्या उपलब्धी आहे, कोणकोणते पुरस्कार आहे, त्यांची संघटना कोणती आहे सेकमॉल, आणि त्यांनी कोणकोणते पुरस्कार जिंकले, रोलेक्स किंवा त्यानंतर नाही का रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2018 मध्ये. आणि एवढंच नाही तर त्यांनी कोणकोणत्या संशोधन काढले, हे तुम्हाला सगळं परीक्षेमध्ये चालू घडामोडीमध्ये येऊ शकतं. आता सोनम वांगचुक यांचं म्हणणं काय बघा, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष जो लडाखमध्ये सुद्धा सत्ताधारी पक्ष आहे आणि केंद्र शासनामध्ये तर आहेच, या भाजप पक्षाने लडाखचा केंद्रशासित प्रदेश 6व्या अनुसूचीमध्ये आणण्याचं आश्वासन एकदा नाही तर 2दा दिलं होतं. याला हायलाइटिंग करतो मी पॉईंट, सगळ्या लोकांनी बघा, एकदम बॉटम पॉईंट. वांगचुक म्हणतात की सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने लडाख या केंद्रशासित प्रदेशाला 6व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याचं आश्वासन 2दा दिलं होतं. आणि हे सोनम वांगचुक खोटे बोलत नाही आहे. सोनम वांगचुक बिलकुल खोटे बोलत नाही आहे. कारण तुम्ही बघू शकता, हे भारतीय जनता पक्षाचं, जिथे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये हिरव्या कलरचं कमळ दिसत आहे, कमळ बॅकग्राऊंडमध्ये, आणि त्यांचं नाव आहे मॅनिफेस्टो आहे, निवडणुकीचं पूर्वीचं घोषणापत्र आहे, घोषणापत्र, इलेक्शन मॅनिफेस्टो लडाखमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी. त्यामध्ये 3ऱ्या नंबरचा पॉईंट आहे, डिक्लेरेशन ऑफ लडाख अंडर 6 शेड्यूल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ट्रायबल एरिया. स्पष्टपणे बीजेपीच्या मॅनिफेस्टो फॉर लडाख, लेह अँड कारगिल कॉन्स्टिट्युएन्सी फॉर 2019 लोकसभा इलेक्शन, भारतीय जनता पार्टी 2019च्या ज्या संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुका झाल्या, त्या लोकसभा निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये 3ऱ्या नंबरचा पॉईंट आहे, 3ऱ्या नंबरचा पॉईंट
तिसऱ्या नंबरच्या पॉईंटमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे डिक्लेरेशन ऑफ लडाख अंडर 6 शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि हे तुम्ही यूट्यूबवर सुद्धा सर्च करू शकता, गुगलवर सुद्धा सर्च करू शकता. तुम्हाला हा मॅनिफेस्टो पाहायला भेटेल. आणि या मॅनिफेस्टोमध्ये कोणतीही छेडखानी नाही किंवा कोणत्याही म्हणजे कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये नाही का हे करण्यात आलेलं नाही, छेडखानी करण्यात आलेली नाही. तिसरा पॉईंट जो आहे डिक्लेरेशन ऑफ लडाख. त्यानंतर पहिला पॉईंट सुद्धा युनियन टेरिटरी स्टेटस. चौथा पॉईंट आहे ओपन ऑफ कैलास मानसरोवर व्हाया लडाख फॉर द पिलग्रीम यात्रेकरूंसाठी. तर तिसरा पॉईंट जो आहे तो बीजेपीने म्हटलेला होता की लडाखला 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करायचं. आणि हे एकदा नाही दोनदा म्हटलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता आपला पहिला पॉईंट झाला की सोनम वांगचुक कोण आहे, त्यांनी किती पुरस्कार जिंकले आणि कोणते संशोधन लावले. दुसरा पॉईंट पॉलिटीच्या हिशोबाने 6वी अनुसूची म्हणजे काय, 6 शेड्यूल. तर भारतीय राज्यघटनेची जी 6वी अनुसूची आहे त्यामध्ये सध्या फक्त 4 राज्य आहे, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. यांना आपण ATM2 म्हणतो. ओके, ATM2 यम आणि यम. ओके, ATM2 यालाच आपण आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरम असं लिहू शकतो, ATM2. तर हे ए आला आसामचं, त्रिपुराचा T, मेघालयाचा यम आणि पुन्हा मिझोरामचा यम, ATM2. ATM2. तर या 4 राज्यांना सध्या तिथे 6व्या अनुसूचीमध्ये जागा देण्यात आलेली आहे. मग नेमकं 6व्या अनुसूचीचा फायदा काय, तर आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 राज्यांमध्ये जे प्राचीन काळापासूनचे आदिवासी आहे, प्राचीन अनेक हजारो लाखो वर्षापासूनचे जे आदिवासी तिथे राहत आहे, हजारो वर्षापासून जे आदिवासी आहे, ज्यांना प्रिमिटिव्ह ट्रायबल म्हणतो आपण, प्रिमिटिव्ह ट्रायबल, या आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठी स्वायत्तत्य परिषदेची स्थापना करते. स्वायत्तत्य परिषदा म्हणजे याला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, ऑटोनॉमस काउन्सिल. मग ऑटोनॉमस, इंग्रजी शब्द ऑटोनॉमस किंवा स्वायत्तत्व म्हणजे काय, काही बाबतीत स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येतात. त्यासाठी त्यांना कोणत्याही राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला विचारण्याची गरज नाही, कारण त्यांना ते अधिकार स्वतः घटनेद्वारे किंवा एखाद्या कायद्याद्वारे दिलेले असतात. की ऑटोनॉमस, जसं एखादं इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेज ऑटोनॉमस असतं, स्वायत्तत्य असतं, तर ते स्वतःची फी स्वतः ठरवू शकतात आणि एक्झाम पॅटर्न सुद्धा ते स्वतः ठरवू शकतात. तर ज्या प्रकारे एखाद्या कॉलेजला, ऑटोनॉमस कॉलेजला स्वतःच्या फी आणि स्वतःची एक्झाम पॅटर्न ठरवण्याचा अधिकार असतो, तसंच आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या ईशान्य भारतातल्या 4 राज्यांच्या आदिवासी, केवळ आणि केवळ आदिवासी क्षेत्रांना स्वायत्तत्य परिषदा स्थापन करण्याची एक परवानगी देण्यात येते 6व्या अनुसूची अंतर्गत. आणि मग या स्वायत्तत्य परिषदा स्वतंत्रपणे राज्य करण्यासाठी कायदेविषयक, न्यायिक आणि कार्यकारी आणि आर्थिक बाबी ठरवू शकतात. सोनम वांगचुक यांचं हेच म्हणणं आहे की लडाखमध्ये 97% लोक किंवा 97% रहिवासी हे आदिवासी आहे. सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे की लडाखमध्ये 97%, 97% जी पब्लिक आहे, नागरिक आहे, ते आदिवासी आहे. तर त्यांना सुद्धा आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम सारखं लडाखमधल्या 97% आदिवासी क्षेत्रांसाठी किंवा आदिवासी लोकांसाठी स्वायत्तत्य परिषद असावी, जेणेकरून त्यांनी स्वतंत्रपणे राज्य आणि केंद्र शासनाला न विचारता काही कायदेविषयक, न्यायिक, कार्यकारी आणि आर्थिक अधिकार त्यांना देण्यात यावे, स्वतःचे अधिकार स्वतः घेण्यासाठी. 6व्या अनुसूचीमध्ये हे जे 4 राज्य आहे, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, या भागातल्या आदिवासी क्षेत्राचे संचालन करण्यासाठी स्वायत्तत्य जिल्हा परिषद आणि आता आपण बघितल्याप्रमाणे प्रादेशिक परिषद म्हणजे रिजनल काउन्सिल असतात. त्यांचा तोच अर्थ आहे की या ऑटोनॉमस जो पहिला शब्द आहे स्वायत्तत्य, तर स्वायत्त किंवा ऑटोनॉमस म्हणजे स्वतंत्रपणे कोणताही गव्हर्नर किंवा कोणताही केंद्र सरकारला न विचारता लोकल लोक म्हणजे स्थानिक लोक स्वतंत्रपणे काही कायदे बनवतील आपल्या परंपरा चालीरीतीनुसार, म्हणजे बौद्धिझम म्हणा किंवा हिंदुइझम म्हणा लडाखमध्ये. आणि त्यानंतर स्वतःचे काही कार्यकारी आणि आर्थिक कायदे पण बनवतील की कुठून त्यांना महसूल उत्पन्न झाला पाहिजे, अशी त्यांना स्वायत्तता पाहिजे. आणि त्यांनी काही नवीन डिमांड केली नाही. यापूर्वी आपल्या भारतामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या भागातल्या आदिवासी समुदायांना ही परवानगी देण्यात आलेलीच आहे, हे अधिकार देण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रश्न हा आहे की सोनम वांगचुक यांची डिमांड घटनात्मक आहे किंवा नाही. ऑब्विसली आहे, सोनम वांगचुक यांची मागणी घटनात्मकच आहे. आणि यापूर्वी ATM2 या 4 राज्यात आहे, तर लडाखला सुद्धा त्याच प्रकारची स्वायत्त परिषद त्यांना पाहिजे आहे, अशी त्यांनी डिमांड केलेली आहे. मग या स्वायत्त परिषदेचा हे काय, तर सर्वात महत्त्वाची म्हणजे लडाखमधली 97% जनता आदिवासी आहे. या आदिवासी संस्कृतीचं जतन करणे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण कलम 370 रद्द केल्यानंतर, ऐका हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे,
भारतीय राज्यघटनेचं कलम 370 ज्यावेळेस जम्मू काश्मीर आणि लडाख एकत्र होते, जम्मू काश्मीर आणि लडाख एकत्र होते, कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरला वेगळं आणि लडाखला वेगळं असं 2 केंद्रशासित बनवण्यात आले. परंतु ज्यावेळेस कलम 370 होतं तोपर्यंत लडाखमध्ये सुद्धा बाहेरचा कोणताही व्यक्ती प्रवेश करू शकत नव्हता. मी माझे वाक्य पुन्हा रिपीट करतो. जोपर्यंत कलम 370 होतं तोपर्यंत केवळ जम्मू आणि काश्मीरच नाही तर लडाखमध्ये सुद्धा बाहेरचा कोणताही कॉर्पोरेट कंपनी किंवा विदेशी कोणती कंपनी एंट्री करू शकत नव्हती. परंतु कलम 370 रद्द झाल्यानंतर आता हे ओपन झालेला ओपन आणि लडाखमधली सुद्धा जमीन इतर व्यापारी किंवा उद्योगपती लोकांसाठी ओपन झालेली आहे ओपन. आणि त्यामुळे तिथलच्या काही लोकांना विशिष्ट करून सोनम वांगचुक यांना भीती आहे की उद्या जर बाहेरच्या कॉर्पोरेट किंवा मोठमोठ्या उद्योगपती लोकांच्या कंपन्या देशी किंवा विदेशी कंपन्या आल्या आणि लडाखमधल्या जमिनीचा वापर केला तर या जमिनीचा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो आणि या जमिनीवर हजारो लाखो वर्षापासून असणारे आदिवासी लोक यांचं भारतातल्या इतर राज्यातल्या आदिवासींसारख्या हत्या कत्तली होऊ शकतात, स्थलांतरण होऊ शकतं जबरदस्तीने, त्यांना हाकलण्यात येऊ शकतं आणि त्यामुळे आदिवासी संस्कृतीचं जतन करणे आणि या लडाख प्रदेशातला भूमीचा वापर त्याचं संवर्धन करण्यासाठी स्वायत्त शक्तीची आवश्यकता आहे, स्वायत्त शक्ती. आणि ही स्वायत्त शक्ती कशामधून प्राप्त होऊ शकते? 6व्या अनुसूचीमधून प्राप्त होऊ शकते. 6व्या अनुसूचीमधून आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम इथे तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला काय उद्योगपती लोकांना सुद्धा डायरेक्ट एंट्री घेता येत नाही. तर सोनम वांगचुक यांचं तेच म्हणणं आहे की आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम सारखं आम्हाला सुद्धा स्वायत्त परिषद स्थापना करण्याची परवानगी द्यावी 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून, जेणेकरून लडाखमधल्या 97% आदिवासी लोकांची जमीन, त्यांची संस्कृती बाहेरच्या लोकांपासून आम्ही रक्षण करू शकू. आता इथे तुम्ही बघा हे व्यक्तिमत्व आहे चेरिंग डोरजे लॅक्रुक. ओके, यांचं नाव आहे चेरिंग डोरजे लक्रुक. यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला काय म्हटलं बघा, वी यूज टू कर्स आर्टिकल 370 बट इट प्रोटेक्टेड अस. आम्ही कलम 370ला श्राप समजायचो, श्राप, पण त्या श्रापाने आमचं संरक्षण केलं. परंतु आता कलम 370 रद्द झालं, लडाख इज ओपन फॉर एंटायर इंडिया. आता मात्र लडाख 370 रद्द झाल्यानंतर आता मात्र लडाख सगळ्यांसाठी ओपन झालेला आहे. तर सगळ्यांसाठी ओपन झालेला आहे याचा अर्थ काय होतं? हे जे मोठमोठे उद्योगपती आहे हे उद्योगपती तिथे येऊन आदिवासी लोकांच्या जमिनी बळकावतील का? आदिवासी लोकांना आपल्याच घरातून हाकलतील का? नको ते प्रोजेक्ट तिथे आणून पर्यावरणाचं नुकसान करतील का? कारण उद्योगपती लोकांचं एकच म्हणणं आहे, त्यांना पर्यावरणाचं वगैरे काही घेणं देणं नसतं. त्यांना आपल्या मोठमोठ्या इंडस्ट्री तयार करणं, त्यातून करोडो अरबो रुपयाचा पैसा कमवणं. मग त्यात ताजमहल बर्बाद होतोय का? त्याच्यावर पिवळी लेअर येत आहे का? गंगा आणि यमुना नदी पूर्ण प्रदूषित होत आहे का? आणि लोकांना त्याच्या म्हणजे बिमाऱ्या होत आहे का? किंवा एखादा गॅस लीक होऊन लोकांचा मृत्यू होतो का? याला उद्योगपती कधीच जबाबदार ठरत नाही आणि ते वाचून जातात. तीच भीती नाही का या व्यक्तिमत्वाला आहे. यांचं नाव आहे चेरिंग डोरजे. ओके, चेरिंग डोरजे, इथे पण लिहून देतो चेरिंग डोरजे. तर चेरिंग डोरजे यांचं म्हणणं आहे की सुरुवातीला कलम 370 होतं आणि जर आम्ही त्याला शिवीगाळ करायचो कलम 370ला, पण त्यांनी आम्हाला वाचवलं. पण आता मात्र लडाख हे सगळ्यांसाठी ओपन आहे आणि उद्योगपती लोकांवर त्यांनी निशाणा साधला. लडाख 6व्या अनुसूचित समाविष्ट होण्याचा प्रयत्न का करत आहे? तर तुम्हाला आत्ता सांगितलं मी, लडाखची सुमारे 97% जनता ही आदिवासी आहे. म्हणून नाही का सोनम वांगचुक यांची मागणी ही पूर्णपणे घटनात्मक आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम या राज्यातल्या प्राचीन आदिवासी लोकांचं संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी, जमिनीचं रक्षण करण्यासाठी त्यांना 6व्या अनुसूचीमध्ये स्वायत्त परिषद म्हणजे ऑटोनॉमस काउन्सिल दिलेली आहे. आम्हाला सुद्धा 97% आमची नागरिक जी आहे, 97% जनता लडाखमधली ही आदिवासी आहे आणि या आदिवासी लोकांच्या पर्यावरणाचं आणि विशेष म्हणजे संस्कृतीचं रक्षण आणि या लडाखमधल्या अद्वितीय पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आम्हाला 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करा, असं त्यांचं मत आहे. परंतु आता इथे आपल्याला गव्हर्नमेंट आणि सोनम वांगचुक या दोघांच्या बाजूने काही व्ह्यू बघायचे आहे. सर्वप्रथम आपण शासनाच्या बाजूने व्ह्यू बघू. हा बघा लडाख. ओके, लडाखची डायरेक्ट बाउंड्री जी आहे सियाचिन ग्लेशियर, जे जगातलं सर्वात कठीण युद्धभूमी बांधण्यात येते आणि याच्याच बाजूला इकडे चायना आहे, चायना. आता काही लोकांचं काय म्हणणं आहे की जर म्हणजे शासनाला सपोर्ट करणाऱ्या काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर या लडाखला स्वायत्तता परिषद देण्यात आली, आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम सारखी, आणि इथे मग लोकांनी म्हणजे स्थानिक लोकांनी स्वतःचे स्वतंत्र कायदे आणि स्वतंत्र इतर बाबी तयार करणं चालू केलं, तर कुठे ना कुठे लडाख जो आहे
तो सध्या आपल्या कंट्रोलमध्ये आहे युनियन टेरिटरी असल्यामुळे. युनियन टेरिटरी म्हणजे केंद्राने शासित केलेला प्रदेश. तर केंद्राने शासित केलेला प्रदेश, केंद्रशासित प्रदेश या नात्याने केंद्र सरकारचं डायरेक्ट कंट्रोल आहे या लडाखवर. तर ते कंट्रोल मात्र आपल्या हातातून निघून जाईल आणि याचा नेमका फायदा चायना घेऊ शकतं. म्हणूनच काही लोकांनी नका सोनम वांगचुक यांच्यावर चायनीज एजंट असा सुद्धा आरोप टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते आपली जबाबदारी नाही आहे, आपण टीका करू पण नाही, आपण त्या मानाने फार लहान व्यक्ती आहे. हे गव्हर्नमेंटला आणि सर्वोच्च न्यायालयाला ठरू द्या की सोनम वांगचुक नॅशनल आहे की अँटी नॅशनल आहे आणि ते कोणाचे एजंट आहे किंवा नाही. हे कायद्यांना कायद्याला आणि ते CBIला आणि NSAला आणि सुप्रीम कोर्टला, सर्वोच्च न्यायालयाला ठरू द्या. पण इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की लडाखची जी भौगोलिक परिस्थिती आहे, ती लडाखची भौगोलिक परिस्थिती, याच्यामागे इतिहास आहे. चायनाने याच लडाखच्या नावावरून 1962चं युद्ध सुरू केलं होतं. 1962चं तर तुम्ही बघू शकता 1962च्या युद्धामध्ये चीनचा सरळ सरळ नाही का जो चीनने सरळ सरळ लडाखचा वापर केला होता, लडाखचा. एवढंच नाही, आता तुम्ही बघा फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे भारतामध्ये अशा अनेक NGO आहे, भारतामध्ये अशा अनेक NGO आहे ज्या NGOंना विदेशातून नाही का पैसा प्राप्त होतो, निधी प्राप्त होतो. मग आता 5 अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहे, 5 ट्रान्झॅक्शन ज्यावरून सोनम वांगचुक यांच्यावर नाही का आरोप टाकण्यात आला की त्यांची जी सेकमोल नावाची NGO आहे विद्यार्थ्यांसाठी, तुम्ही चुकीच्या पद्धतीने म्हणजे परकीय व्यवहार चुकीच्या पद्धतीने केलेले आहे. त्यातला पहिला व्यवहार एका बसच्या विक्रीतून 3.5 लाख रुपये मिळाले असा आरोप आहे. त्यानंतर 54,600 रुपयाचा चुकीच्या खात्यामध्ये जमा झाले कथितपणे. त्यानंतर नका सेकमोल या संस्थेला 4.9 लाख रुपये मिळाले रिसर्च करण्यासाठी. कोविड दरम्यान 19,600 रुपये एका कथित देणगीदाराला परत आले आणि 79,200 रुपये कथित अन्नशुल्क. या सगळ्यांची टोटल लावली तर ती 10 लाखाच्या वर सुद्धा जात नाही. म्हणजे रक्कम लहान आहे परंतु रक्कम जरी लहान असली, परंतु सर्वात महत्त्वाची बाब विद्यार्थी मित्रांनो, ही रक्कम जरी लहान आहे परंतु यांचं असं म्हणणं आहे होम मिनिस्ट्रीचं कुठे ना कुठे म्हणणं आहे की रक्कम लहान असो की मोठी असो, हा व्यवहार चुकीच्या पद्धतीने झालेला आहे आणि तो पण परकीय देशातून. तर मग म्हणजे ही रक्कम खरोखर याच बाबींसाठी बोलवण्यात आली होती की कोणत्या गैरवापरासाठी होती, अजूनपर्यंत होम मिनिस्ट्रीने याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र सेकमोल ही जी सोनम वांगचुक यांची NGO आहे, यांनी याचं स्पष्टीकरण होम मिनिस्ट्रीला दिलेलं आहे. आता होम मिनिस्ट्रीचे आरोप आणि या सेकमोल म्हणजे सोनम वांगचुक यांच्या संघटनेचे त्याला प्रत्युत्तर किंवा स्पष्टीकरण याच्यावर न्यायनिवाडा करण्याचं काम हे केंद्र सरकारच्या संस्थेचं आणि सर्वोच्च न्यायालयाचं असेल. तर परंतु या FCRA मधल्या आरोपावरून त्यांची संघटनेचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यांना NSA अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे. आता गव्हर्नमेंटची बाजू बघितली आपण. गव्हर्नमेंटने फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट या अंतर्गत त्यांच्यावर आरोप टाकले, त्यांना अटक केलं आणि त्यांना जोधपूर येथे अत्यंत सुरक्षित जेलमध्ये ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, भारताने हे पण म्हटलेलं आहे की तो चीन आणि भारतामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे लडाख. आणि चीनने यापूर्वी सुद्धा लडाखला स्वतःचा भाग दाखवत फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 1962चं युद्ध झालं. परंतु आता भारताला समोर असं कोणत्याही प्रकारची रिस्क नको आणि भारतीय गव्हर्नमेंटला लडाखमध्ये चायनीज लोकांची एंट्री नको, जेणेकरून भारताच्या सुरक्षेला धोका नको. म्हणून त्यांनी लडाखला सध्या तरी 6व्या अनुसूचीमध्ये किंवा त्याला स्वायत्त परिषद म्हणजे स्थानिक लोकांच्या हाती कायदा कानून देण्याचं म्हणजे नाकारलेलं आहे. आता काही तज्ज्ञ लोकांची प्रश्न आहे, तज्ज्ञ लोकांनी पुन्हा स्पष्टपणे सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न जे आहे हे भारतातल्या सर्व तज्ज्ञ लोकांनी विचारलेले आहे. हे प्रश्न आपले नाही, हे तुमचे किंवा माझे प्रश्न नाही किंवा MPSC वाला टीमकडून हे प्रश्न नाही. हे प्रश्न भारतातल्या सर्व तज्ज्ञ लोकांकडून आहे, जे विविध ट्विटर किंवा फेसबुक आणि सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलमधून लोकांकडून घेतलेले आहे. त्यातला काही तज्ज्ञ लोकांचा प्रश्न काय आहे की सोनम वांगचुक पाकिस्तानमध्ये गेले होते. इस्लामाबादला म्हणजे राजधानीला ती एक पर्यावरणीय परिषद. पहलगाम हल्ल्यापूर्वीच ते गेले होते. सोनम पाकिस्तानात गेले होते आणि ऑबियस आहे पाकिस्तान सारख्या देशात जायचं म्हटल्यावर गव्हर्नमेंटची परमिशन लागणारच. म्हणजे पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी जो व्हिसा तो कोणाकडून भेटला असेल? केंद्रीय गृह मंत्रालय किंवा परराष्ट्र मंत्रालय. आपल्या भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या परवानगीनेच म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या परवानगीने सोनम वांगचुक यांना हा व्हिसा देण्यात आला असेल. तर गव्हर्नमेंटला माहीत नव्हतं का? पहिला प्रश्न आहे, गव्हर्नमेंटला किंवा आपल्या भारतातल्या ज्या संस्था आहे रॉ आणि IB
रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉ आणि इंटेलिजन्स ब्युरो रॉ, IB आणि गव्हर्नमेंटच्या मंत्रालय यांना हा व्हिसा, सोनम वांगचुक यांना हा व्हिसा देताना त्यांना माहीत नसेल का की सोनम वांगचुक कोणत्या गोष्टीसाठी चालले? विचार करण्यासारखा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण इथे कोणाची बाजू घेत नाही आहे, पण विचार करण्यासारखा प्रश्न आहे की सोनम वांगचुक हे पाकिस्तानला गेले पहलगाम हल्ल्यापूर्वीच. त्यावेळेस जो व्हिसा आहे, व्हिसा हा गव्हर्नमेंटने त्यांना दिला. तर गव्हर्नमेंटला किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था आहे रॉ आणि IB सारख्या, त्यांना हे माहीत नव्हतं का की सोनम वांगचुक पाकिस्तानमध्ये कशासाठी चालले? आणि जर नाही का सोनम वांगचुक पाकिस्तानमध्ये गेले होते म्हणून त्यांच्यावर आरोप येतो की हे पाकिस्तानी एजंट आहे, तर पहलगाम हल्ल्यानंतर तर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो आणि ट्रॉफी पण जिंकली. आता काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्हाला म्हणजे सोनम वांगचुक हे पाकिस्तानमध्ये गेले म्हणून तुम्ही सरळ त्यांच्यावर ठप्पा लावला की हे पाकिस्तानचे एजंट आहे आणि पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेसोबत काम करतात. पण पहलगाम हल्ल्यानंतर तर इंडिया पाकिस्तान क्रिकेट सुद्धा चालू आहे, क्रिकेट. आणि त्यात फक्त ते हात मिळवणी केली की नाही केली या गोष्टीवर चर्चा चालू आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट की सोनम वांगचुक यांना व्हिसा दिला होता त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची रॉ, IB आणि बाकीच्या मिनिस्ट्री काय करत होत्या? नंबर 2, राईट टू प्रोटेस्ट. सोनम वांगचुक मागच्या 6 महिन्यापासून 1 वर्षापासून आंदोलन करत आहे, जो की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आहे, राईट टू प्रोटेस्ट. राईट टू प्रोटेस्ट किंवा राईट टू डिमॉन्स्ट्रेट, निदर्शने करण्याचा आणि आंदोलन करण्याचा हक्क भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. जर एखाद्या राजकीय नेत्याच्या भाषणामुळे किंवा आंदोलनामुळे लडाखसारखी हिंसा भडकली असती तर त्या राजकीय नेत्याला सुद्धा NSA अंतर्गत अटक झाली असती का? ऑब्विसली उत्तर आहे नाही. ऑब्विसली उत्तर नाही. आपल्या भारतामध्ये सोनम वांगचुक यांच्यापेक्षाही म्हणजे भडकाऊ आणि वेगवेगळे धार्मिक भाषणावर काही राजकीय नेते भाषण देतात, परंतु त्या राजकीय नेत्यांच्या भाषणामुळे अनेक वेळा छोट्या मोठ्या दंगली पण झाल्या असेल किंवा हिंसा भडकल्या असेल, तर तशा राजकीय नेत्यांना NSA अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे का? तर नाही, परंतु यांना अटक करण्यात आली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मग हे राईट टू प्रोटेस्ट किंवा हे जे मूलभूत हक्क आहे, निदर्शने करण्याचे मूलभूत हक्क वगैरे, हे मूलभूत हक्क फक्त UPSC आणि MPSCच्या परीक्षेमध्ये उत्तर लिहिण्यापर्यंतच आहे का? की त्यांचं रिअल लाईफमध्ये खरोखर काय युटिलायझेशन आहे किंवा नाही? कारण एका व्यक्तीने आंदोलन केलं आणि त्याच्या आंदोलनामुळे एकदम हिंसा भडकली आणि त्याला अटक करण्यात आली. तर हे मूलभूत हक्क जे आंदोलन करण्याचे, हे केवळ आणि केवळ UPSC आणि MPSCच्या विविध परीक्षेत उत्तर लिहिण्यापुरतीच आहे का? असं काही तज्ज्ञ लोक म्हणत आहे. तज्ज्ञ लोक, हे आपण नाही म्हणत आहे, हे तज्ज्ञ लोक म्हणत आहे आणि हे तज्ज्ञ लोकांचे प्रश्न आहे. एवढंच नाही तर हे बघा, इकडे मागे पाकिस्तान लिहून आहे, पाकिस्तान, हे PAKIST पाकिस्तान. इथे सोनम वांगचुक बसलेले आहे त्या पर्यावरण परिषदेमध्ये. आणि ही संयुक्त राष्ट्राची युनायटेड नेशन्सची कॉन्फरन्स होती, संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन्स. आता जर सोनम वांगचुक या परिषदेमध्ये गेले होते, मग आता ही आतंकवादी संघटना होती, तर हे बाकीचे लोक पण आतंकवादी आहे का? किंवा संयुक्त राष्ट्राने ही ब्रीथ नावाची नाही का ही कॉन्फरन्स घेतली होती, पर्यावरण परिषद, तर युनायटेड नेशन्सनेच या सगळ्या आतंकवाद्यांना पैसा पुरवला होता का? असं सुद्धा काही तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे, तज्ज्ञ लोकांचं. त्यानंतर 6वी अनुसूची, आता केंद्र शासनाचं म्हणणं काय? केंद्र शासनाचं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं म्हणणं काय की 6वी अनुसूची केंद्रशासित प्रदेशाला तर आम्ही देतच नाही, केंद्रशासित प्रदेशाला देताच येत नाही. मे आय रिपीटिंग वन्स अगेन, केंद्र शासनाचं म्हणजे सध्याचं आपलं केंद्र शासनातलं जे गव्हर्नमेंट आहे, BJP आणि मित्रपक्षांचं NDA गव्हर्नमेंटचं, त्यांचं म्हणणं आहे की 6वी अनुसूची म्हणजे 6 शेड्यूल ही केंद्रशासित प्रदेशांना देताच येत नाही. भारतातल्या कोणत्याच केंद्रशासित प्रदेशाला हा 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही. म्हणून नाही का यांनी काय म्हटलं, मग आता सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, म्हणूनच आम्हाला पूर्ण राज्याचा दर्जा द्या. कारण आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, ठीक आहे, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम यापैकी नाही का अनेक राज्यांना नाही का पहिलेपासूनच नाही का हे सगळे पूर्ण राज्य नव्हते आपल्या भारतामध्ये. यापैकी नाही का आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम जे आहे हे नाही का पूर्णच्या पूर्ण नाही का 100% राज्य नव्हते. पहिले त्यांना पूर्ण राज्य बनवण्यात आलं आणि नंतर त्यांना 6व्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आलं. तर यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे, सोनम वांगचुक यांचं, की आम्हाला सुद्धा म्हणजे युनियन टेरिटरी आहे, सध्या आम्ही लडाख ही युनियन टेरिटरी आहे, कलम 370 रद्द झाल्यानंतर, तर पहिले आम्हाला पूर्ण राज्य बनवा आणि त्यानंतर आम्हाला आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम सोबत 5वं राज्य म्हणून समाविष्ट करा आणि आम्हाला सुद्धा स्वायत्त परिषद स्थापन करण्याची परवानगी द्या, जेणेकरून आम्ही स्थानिक लोकांनी मिळून नाही का एक रिजनल कॉन्फरन्स तयार करू आम्ही आणि आम्ही स्वतंत्र कायदे तयार करू. आणि लेह व कारगिलसाठी लोकसभेच्या राखीव जागा ही सुद्धा डिमांड आहे. आता ही डिमांड चुकीची आहे का? नाही. आपण सुद्धा अनेक वेळा लोकसभेच्या राखीव जागा मागतो. तर इथे लेह आणि कारगिल या 2 जिल्ह्यासाठी त्यांनी नाही का राखीव जागा मागितलेल्या लोकसभेच्या. आणि स्थानिकांसाठी आरक्षण, की समजा उद्या चालून लडाखमध्ये काही नोकऱ्या आल्या,
तर बाहेरच्या लोकांनी येऊन त्या नोकऱ्या घेऊ नये, किंवा महाराष्ट्रामध्ये काही पर्टिक्युलर राज्यातले लोक येऊन, जसं नाही का संपूर्ण नाही का महाराष्ट्रातल्या मराठी लोकांच्या नोकऱ्या वगैरे घेऊन घेतलेल्या आहे असा आरोप येतो. तर तसंच यांचं म्हणणं आहे की लडाखमध्ये वगैरे आता कलम 370 रद्द झाल्यानंतर लडाख सगळ्यांसाठी ओपन आहे. तर उद्या समजा इथे मोठमोठ्या कंपन्या आल्या किंवा शासकीय नोकऱ्या निघाल्या, तर स्थानिकांना पहिले प्राधान्य असावं. सन ऑफ द सॉईल म्हणजे भूमिपुत्र, लडाखमधल्या भूमिपुत्रांना तिथे आरक्षण असावं, त्यांना नोकरी भेटली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचा अर्थ की आपण आतापर्यंत या टॉपिकमध्ये बघितलं की सोनम वांगचुक यांच्या ज्या डिमांड आहे, सोनम वांगचुक कोण आहे, त्यांनी कोणते पुरस्कार जिंकले, त्यांच्या डिमांड किंवा मागणी घटनात्मक आहे किंवा नाही, 6वी अनुसूची काय आहे, आणि गव्हर्नमेंटचा व्ह्यू बघा. गव्हर्नमेंटचं म्हणणं काय आहे की जुलै 1958 मध्ये चीनने एक नकाशा प्रकाशित केला होता, आणि या नकाशामध्ये लडाखचा हिमालयन प्रदेश चीनचा भाग म्हणून दाखवण्यात आला होता. आता ही चीनची चालाकी होती. ही चीनची चालाकी होती. त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतासोबत युद्ध करायचंच होतं, आणि त्यासाठी भारताला उचकवायचं होतं. भारताला उचकवण्यासाठी त्यांनी सर्वात पहिले सुरुवात काय केली, जुलै 1958 मध्ये या चीनने लडाखचा काही भाग चीनचा भाग दाखवला, ज्यामुळे 1956-57 मध्ये चीनी लोकांनी लडाख ओलांडून बांधलेला रस्ता तिबेटवरील त्यांचे नियंत्रण राखण्यासाठी महत्त्वाचा होता. आणि लडाखमधून रस्त्याच्या बांधकामामुळे नेहरू सरकार अस्वस्थ झाले, आणि सरतेशेवटी या अस्वस्थतेमुळे 1962चं युद्ध झालं. नेमक्या याच दोन गोष्टी सध्या गव्हर्नमेंट सांगत आहे की ज्या प्रकारे चीनने एकेकाळी लडाखला स्वतःचा भाग दाखवला, आणि तेवढंच नाही, या लडाखला स्वतःचा भाग दाखवून तिबेटवर कंट्रोल ठेवण्यासाठी लडाखचा वापर करण्यात आला. म्हणजे चीनकडून लडाखच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिबेटवर गोळी चालवण्यात आली. आणि त्यातच नका मग ते दलाई लामा यांचं मॅटर झालं. दलाई लामा यांना आपण आश्रय दिला, आणि चीनी लोकांनी लडाखमध्ये जो रस्ता बांधला, त्या बांधकामामुळे नेहरू सरकार अस्वस्थ होऊन युद्ध झालं. आणि 1962च्या युद्धामध्ये आपल्याला किती मोठं नुकसान झालं. आणि जे पंडित नेहरू यांच्यावर नेहमीसाठी एक काळा डाग आहे की पंडित नेहरू म्हटलं की लोक नेहमी त्यांना चीनसाठी शिवीगाळ सुद्धा करतात सोशल मीडियावर, आणि त्यांना टीका पण करतात पंडित नेहरू यांच्यावर. तर त्यांच्या एवढ्या सुवर्ण आणि दैदिप्यमान कारकिर्दीमध्ये सर्वात मोठा डाग जो त्यांच्यावर लागला, प्रोफेशनल डाग ज्याला म्हणतो आपण, तो म्हणजे 1962चं चीन युद्ध. नेमकं गव्हर्नमेंट याच गोष्टीसाठी काळजीपूर्वक आहे की लडाख हा भारत आणि चीनमध्ये एक बफर स्टेट आहे, आणि लडाख नाका लँडलॉक स्टेट आहे. आणि त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट की चीनने जे 1956 पासून ते 1962 पर्यंत केलं, तसंच पुन्हा चीनने करू नये. कारण मागच्या काही वर्षात चीनने गलवान खोऱ्यामध्ये आपल्यासोबत चकामकी केल्या, आणि त्यानंतर तवांगमध्ये सध्या चीन आपल्याला त्रास देतोय कुठे ना कुठे. तर याच गोष्टी लक्षात घेऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सध्या लडाखला 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याचं नाकारलं, त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा नाकारला. की गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की जर आपण 6वी अनुसूचीमध्ये लडाखला दिलं, आणि लडाखला नका 6व्या अनुसूची अंतर्गत स्वतःचे कायदे वगैरे बनवायचा आपण हे दिलं, तर काही लोकल लोकांकडून होऊ शकते चीनला मदत होईल, आणि मग त्या लोकल लोकांच्या माध्यमातून चीन आपल्या भारतीय सुरक्षेला धोका उत्पन्न करू शकतो, असा सुद्धा पॉईंट आहे. आणि चीनच्या दृष्टिकोनातून चीनने असे गृहीत धरले असेल की जर भारताने लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवलं, जे की बनवलं आहे कलम 370 रद्द करून, कलम 370 रद्द केल्यानंतर भारताने लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवले, तर ते संपूर्ण राज्यावर आपले नियंत्रण पुन्हा प्रस्थापित करेल, असं कोणाला वाटतं? चीनला. तर चीनला ही भीती आहे की कलम 370 रद्द झाल्यानंतर लडाख केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे, आणि त्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे चीनला त्याची चालाकी करता येणार नाही, किंवा चीनला भारताच्या संरक्षणासोबत सिक्युरिटीसोबत त्याला नका म्हणजे तोडफोड करता येणार नाही. आणि इस्लामाबादमध्ये झालेल्या हवामान बदल परिषदेत सहभागी झाल्यामुळे सोनम वांगचुक यांना पाकिस्तानशी का जोडण्यात आलं, याच्यावर स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे की त्यांना जो व्हिसा देण्यात आला होता तो विचारपूर्वक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून देण्यात आला, म्हणूनच ते पाकिस्तानमध्ये जाऊ शकले. अन्यथा पाकिस्तानमध्ये जाणं एवढं सोपी थोडी आहे. पण या सगळ्या प्रश्नांचा विचार आता विद्यार्थी मित्रांवर तुमच्यावर आम्ही सोपवतो. MPSC वाल्याच्या टीमकडून या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही कोणताही आक्षेपार्ह म्हणजे सांगण्यात आलेलं नाही आहे. आपण नाही का दोघांची बाजू मांडली, सोनम वांगचुक आणि त्यांची लडाख 6वी अनुसूची ही बाजू आपण मांडली, आणि गव्हर्नमेंटची चीनच्या दृष्टिकोनातून भारतावर होणारा संभाव्य हल्ला किंवा भारताच्या संरक्षणामध्ये होणारे धोके याची बाजू सुद्धा आपण मांडली. आता इथे तुम्हाला ठरवायचं आहे की सोनम वांगचुक आणि त्यांच्या 6व्या अनुसूचीची आणि पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांची मागणी योग्य आहे का? सोनम वांगचुक ज्यांना रायमन मॅग्सेसे पुरस्कार आणि आपल्या भारतीय सैनिकांसाठी त्यांनी एवढं चांगलं संशोधन केलं आणि एवढं मोठं त्यांचं नाव आहे गोरगरिबांसाठी, तो सोनम वांगचुक कितपर्यंत करेक्ट आहे किंवा कुठपर्यंत चुकले? आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा चायनाच्या बाजूचा दृष्टिकोन आणि लडाखच्या बाजूने जो विचार आहे तो कुठपर्यंत करेक्ट आहे,
हे तुम्हाला ठरवायचं आहे. परंतु आपल्या MPSCच्या परीक्षेच्या दृष्टीने किंवा UPSCच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला ही माहिती कशी वाटली यावर नक्की आपले मत कळवा. जर या व्हिडिओमध्ये अजून काही राहिलं असेल, तुम्हाला काही अपेक्षित असेल, ते पण तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. कारण हा व्हिडिओ आपल्याला 2-3 पार्टमध्ये बनवावा लागेल. तर नक्कीच आपले मत कळवा, फीडबॅक कळवा आणि जजमेंटल होण्यापेक्षा दोन्ही बाजूचा विचार करून आपले मतं मांडण्याचा प्रयत्न करा. मतं मांडण्याचा प्रयत्न करा. जजमेंट देऊ नका. जजमेंट देण्याचं काम जजचं आहे. आपण सर्वसामान्य पब्लिक आहोत. आपण आपले मत मांडले पाहिजे. तो आपला मूलभूत हक्क आहे. तर गव्हर्नमेंटची बाजू आणि सोनम वांगचुक आणि लडाखमधल्या 97% आदिवासी लोकांची बाजू, त्यांची संस्कृती आणि पर्यावरणाचा विचार करून दोघांची बाजू बघून आपले मत मांडण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद. आपले मत नक्की कळवा या व्हिडिओवर. थँक्यू सो मच.